नमस्कार मंडळी, संगीताज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे पहा मस्त वरण आणि भात. खूपच छान लागतो हा गरम गरम वरण भात, खूपच मस्त. आपल्या मराठी माणसांना वरण भात नसेल तर जेवण अजिबात जात नाही, त्यामुळे वरण हे आपल्या खूपच आवडीचा विषय आहे. तर हे मस्त हिरव्या मिरचीतलं वरण कसं बनवायचं, चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. खूपच छान टेस्टी. तर हे पहा, मी मस्त अशी डाळ उकडून घेतलेली आहे, तुरीची डाळ आहे. ही पहा, अशी मऊसूत शिजवायची. मी ही कुकरमध्ये शिजवून घेतली आहे म्हणून खूप छान अशी शिजली. तुम्ही पातेल्यात शिजवली तरी अशीच छान अशी शिजवून घ्या. फोडणीसाठी पहा, आपल्याला काय लागणार आहे, मोहरी, हळद, चवीपुरतं मीठ लागणार आहे, जिरं लागणार आहे. आणि हे एक टोमॅटो मी चिरून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली, जास्त कढीपत्ता घेतलाय. ह्या 2 मिरच्या असा मध्ये काप देऊन पहा असे तुकडे करून घेतलेत. आणि 4 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्यात. आणि याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर मी अशीच ठेचून घेतलेली आहे, ती आपल्याला डाळीमध्ये टाकायची. आता हे पहा, ही कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या मी डाळीतच घालते. थोडीशी हळद घालायची आपल्याला, छोटा 1 चमचा. आणि चवीपुरतं मीठ घालायचे. मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या. पहा, इथे मी पाऊण चमचा मीठ घेतलंय, छोटा. आता याला व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय. हा कच्चा लसूण आणि कोथिंबीर ठेचून घातली ना की याला डाळीला आपलं खूपच छान टेस्ट येतो. वरण आपलं खूपच मस्त होतं, टेस्टी. हे पहा, आणि हे 1 वाटी डाळ मी शिजवून घेतलेली आहे. तुम्हाला जसे तुमच्या घरात कसे फॅमिली मेंबर असतील तशा हिशोबाने तुम्ही डाळ बनवा. अशी मस्त घरटून घ्यायची छानपैकी. आणि मिरची पण तुम्हाला कसं तिखट हवं असेल तसं तुम्ही मिरची घ्या. आम्हाला जरा मीडियम लागतं, जास्त तिखट पण नाही आणि कमी पण नाही, त्यामुळे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरच्याची क्वांटिटी करू शकता. आता आपण फोडणी देऊया. गॅस चालू केलेला आहे. आता आपण 2-3 चमचे तेल घालणार आहोत. 1 चमचा मोहरी घातली. गॅस मी मीडियम ठेवलेला आहे, फास्ट नाही जास्त. आणि 1 चमचा जिरे घातले. तर जिरं छान तडतडलंय. आता मोहरी पण छान तडतडली. आता आपल्याला लसूण घालायचं. मोहरी छान तडतडू द्यायची, नाहीतर मग कच्ची राहिली तर ती दाताखाली आल्यावर कडू कडू लागते. हे पण आता आपण मिरची घालूया. लसूण छान क्रिस्पी झालंय. आता हिरवी मिरची घालूया. आता कढीपत्ता घालूया. कढीपत्ता जास्त घातला की खूपच खमंग टेस्ट येतो वरती. आता आपल्याला टोमॅटो घालायचा. आता काय करायचं, आपल्याला गॅस बारीकच आहे. आता हे झाकून ठेवायचं. त्याने काय होईल, आपला टोमॅटो छान नरम होईल. आणि 1 मिनिट तरी आपल्याला हे बारीक गॅसवरती ठेवायचं फोडणी. त्यामुळे आपला टोमॅटो नरम सॉफ्ट होईल आणि त्याची चव छान वरणामध्ये उतरेल. पाहूया, मस्त फोडणी. टोमॅटो छान असं नरम झालं. थोडंसं आपल्याला पळीने याला थोडंसं स्मॅश करायचं हलकंसं. आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. हलवून घेऊया. आपल्याला हळद घालायची गरज नाही, कारण आपण डाळीमध्येच हळद घातलेली आहे. मस्त फोडणी झालेली. आता आपण त्याच्यात डाळ घालूया. आणि इथे काय करायचं, डाळ घातल्याबरोबर आपल्याला झाकण ठेवायचं, म्हणजे त्याचा सुगंध आहे तो बाहेर जाणार नाही, त्याच्यामध्येच मिक्स होऊन जाईल. तर हे पहा,
असं लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे त्याचा सुगंध जो आहे तो त्या डाळीमध्येच मिक्स होऊन जातो. हे पहा किती मस्त डाळीला फोडणी बसली आपली. खूपच टेस्टी लागते वरण. आता हे थोडंसं पाणी घालते. तुम्हाला आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हे वरण पातळ हवं असेल तसं तुम्ही याच्यात पाणी घालू शकता. खूपच छान आणि टेस्टी वरण लागतं असं बनवलेलं. तुम्ही नक्कीच हिरव्या मिरचीमध्ये वरण बनवून बघा, किती खमंग लागतं. खूपच मस्त. वरण भात म्हणलं की बापरे खूपच छान. आपल्याला वरण भाताशिवाय जेवण आपल्या मराठी माणसांना जातच नाही. चला तर मग आता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच मस्त पुढील नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.